तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। मी सुभाष संभाजी सावंत शेवाळा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर मग मला सांगा, रहिवासी शेतीला जोड व्यवसाय किती वर्षापासून दुग्ध व्यवसाय करता? ही आमची 7-8 वर्षापासून पिढ्यानपिढीपासूनच चालू झालेली आहे। बरं, म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपलं पारंपरिक शेती चालते। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे त्यांचं झोपडं आहे आणि हे शेती। तर तुम्हाला इथं शेती किती आहे? 7 एकर आहे। बरं, तर ही जी म्हैस आहे ही विकत आणलेली आहे घरची? नाही, ही विकत आणलेली आहे। ही विकत आणली का? हा, ही घरची आता तिचीच झालेली आहे। बरं, तर शेतकरी मित्रांनो, ही यांनी विकत आणलेली आहे आणि हिचीच वगार इथं घरी तयारी केलेली आहे, त्यामुळे यांचा दुग्ध व्यवसाय फार नफ्यामध्ये असणार आहे। तर ती म्हैस कितीला आणली होती? ती आणली होती 55,000ला आणली होती। 55,000ला। तर कधी आणली होती ती? त्याला झाले 3-4 वर्ष झाली। 3-4 वर्ष। बरं, मग तिचे 2 इथं झाले की किती? 2-3 इथं झाली तुमच्या इथं? बरं, तर मग आता ती आता विलेलीच आहे ती। विलेली आहे का? आता वगार दिलेली आहे ती अजून। बरं, तर किती लिटर दूध देते आता? ती 4 लिटर दूध देते, एका टायमाला 4 लिटर दूध देते ती। 2 टायमाला 8 लिटर? हो, 8 लिटर दूध। बरं, तर मग आता हिची जी वगार आहे ही गाभण आहे का? ही हो, ही गाभण आहे, आता 4 दिवसात येते समजा। म्हणजे 4 दिवसात येते समजा? हो. बरं, हिचा पहिला ही आहे का? हो, पहिला रू आहे ही। बरं, ही पहिला रू आहे। ही मुरा आहे ही। ही मुरा आहे का? हो, बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही मुरा म्हैस आणि ही आता 4। तर हिचं दूध डेअरीला देता का वरवी? नाही, वरवी असं पुरलं तर आम्ही डेअरीला देतो। बरं, तर किती महिन्याकाठी किती? महिन्याला 8-9 हजार रुपये महिना पडते आम्हाला एका म्हशीचा। एका म्हशीचा? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेती सांभाळत आणि एका म्हशीपासून पण आपला घर खर्च आणि वैयक्तिक खर्च पण भागू शकतो। तर तुमच्यासमोर ह्याच गोष्टी आणण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला असाल फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। तर याचं चारा व्यवस्थापन कसं करता? चारा आम्ही गजरा टाकतो, इकून तिकून घेऊन टाकतो। बरं, तुरीमधलं इकून घंटा 2 घंटे चारतो आम्ही। असं का? दुपारी 12-1 वाजेपर्यंत चारतो, बरं मग दुपारी चारा घेऊन टाकतो। बरं, तर संध्याकाळी गजरा टाकतो कापून। असं। आणि सकाळचं नियोजन कसं करता याला? म्हणजे सकाळी दूध काढल्यानंतर? सकाळी दूध काढल्यानंतर बाहेर बांधतो, काय हे कुटार ठेवतो। बरं, हे डालग्यामध्ये कुटार टाकतो, येई तोपर्यंत कुटार खाते ती। हो, पुन्हा चाराय सोडतो आम्ही, बरं। पाणी पाजून चारतो, 12-1 वाजेपर्यंत चारतो, पुन्हा बांधून काय टाकतो। आणि या म्हशीला ढेप वगैरे काही? हा, 2 किलो ढेप संध्याकाळी ठेवतो आम्ही। संध्याकाळी 2 किलो? हो। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन कशा प्रकारे आहे। आणि दुसरं, ही जी म्हैस आहे, तर म्हैस समजा आता तुम्हाला म्हशीमध्ये तर युवा तरुण दुग्ध व्यवसाय या म्हशीकडे वळाले, तर म्हस घेताना कोणती काळजी घ्यावी किंवा म्हैस घेताना म्हणजे चांगली कोणती राहते म्हैस? चांगली म्हैस मुराच राहते। मुरा का? हो, मुरा राहते, कासोटा ते पाहून, हे शरीर प्रकृती पाहून घ्यायची। बरं, तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच अशा प्रकारे तुम्ही दुग्ध व्यवसाय शेतीला करून आपला जे घर खर्च आणि वैयक्तिक खर्च यामधून भागू शकतो। तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। जय जवान, जय किसान।